वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे फर्स्ट डे कशाचा, तर मी स्वतःला चॅलेंज दिलं आहे की 30 दिवस ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, ही तेही पहाटे 3 वाजता। तर त्या चॅलेंजचा आज माझा फर्स्ट डे आहे। तर मी पहिल्यांदा उठलं की अगोदर माझा बेड सेट करते। बेड सेट झाल्यानंतर मी ब्रश करते, ब्रश करून फ्रेश होते आणि फ्रेश झालं की स्वतःलाच आरशामध्ये पाहत बसते। जे आपण उठू शकत नव्हतो, आज पहिल्यांदा आपण 3 वाजता उठलोय ह्याची खुशी म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती दिसते। आणि फ्रेश झालं की मी घेते लगेच चिया सीड। चिया सीड मी खूप अगोदरपासून घेते। चिया सीड आपल्या हेल्थसाठी खरंच खूप चांगले आहेत। चिया सीडने आपलं वजन नियंत्रित राहते। चिया सीडमध्ये ओमेगा 3, फायबर, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे सगळं असल्यामुळे आपल्या बॉडीसाठी खरंच ते खूप हेल्दी आहे। त्यासाठी चिया सीड 30 मिनिट 1 चमचा चिया सीड 1 कप पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि 30 मिनिटांनंतर ते आपण पिऊ शकतो। तर आत्ता वाजलेले आहे 4:30 आणि आत्ता मी स्टडी करणार आहे। तर आत्ता मी फिजिक्सचा NLM हा चॅप्टरची थेअरी कंप्लीट करणार आहे आणि त्यानंतर मी PYQ ही लावेन। तर आणि असं म्हणलं जातं की ब्रह्ममुहूर्तावरती कुठलंही काम केलं तर ते अगदी व्यवस्थित होतं। स्टडी जर आपण ब्रह्ममुहूर्तावरती केला तर आपल्याला तो कधीच विसरत नाही असं बोललं जातं। म्हणून तर मी हे चॅलेंज घेतलं आहे की 30 दिवस ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आणि हे चॅलेंज मी कंप्लीट करणार आहे। तर आत्ता मी नॉन स्टॉप 2.5 तास स्टडी केलेला आहे आणि मला आलेला आहे कंटाळा। तर मी आत्ता फ्रेश होत आहे। जी मुलगी कधी 9 ते 10 वाजेपर्यंत आंघोळ करत नव्हती, ती मुलगी आज 7 वाजता आंघोळ करणार आहे। आणि गाईज, खरंच ब्रह्ममुहूर्तावरती उठल्याचे खूप काही फायदे आहेत। ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यावरती आपल्याला स्वतःसाठी टाईम भेटतो, आपल्या कामासाठी टाईम भेटतो। तर मी फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात अगोदर देवासाठी फुले आणायला जाते, कारण की माझं हे रोजचंच काम आहे की मी जेव्हा फ्रेश होते तेव्हा देवपूजा करते। तर आत्ता मी देवाची पूजा करण्यासाठी फुले घेतलेली आहेत। देवाची पूजा झालेली आहे आणि माझा आता आहे नाश्ता। नाश्त्यासाठी मी एक ॲपल आणि पपई घेतलेली आहे। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।